काय मंडळी, दिवाळी फराळ बनवायला सुरुवात केली की नाही? चला तर आज आपण बनवू बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी. त्यासाठी इथे मी 4 वाटी मैदा घेतला आहे. आपण ज्या वाटीने मैदा मोजून घेतला त्याच वाटीने पाऊण वाटी तूप आणि पाऊण वाटी साखर घेतली. मैद्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून व्यवस्थित मिक्स केलं. नंतर एका पातेल्यामध्ये पाऊण वाटी साखर आणि पाऊण वाटी पाणी घालून गॅसवर साखर विरघळेपर्यंत गरम करून घेतलं. हे मिश्रण जरा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दुसऱ्या एका पातेल्यामध्ये पाऊण वाटी तूप कडकडीत गरम करून मैद्यावर घातलं. तुपाचं मोहन 2 ते 3 मिनिटे मैद्याला व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर यामध्ये लागेल तसं साखरेचं पाणी घालून पिठाचा घट्ट असा गोळा मळून घेतला. हे पीठ 15 मिनिटे झाकून ठेवलं. 15 मिनिटांनंतर पीठ चांगलं ठेचून पिठाचा मऊसूत असा गोळा तयार केला. यामधला छोटासा गोळा घेऊन गोलाकार चपाती लाटून चौकोनी आकारात शंकरपाळे कट करून घेतले. हे शंकरपाळे कडकडीत गरम तेलामध्ये मध्यम आचेवर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतले.